नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 12वीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील सेक्शन 2 मधील 2.1 सॉन्ग ऑफ द ओपन रोड या कवितेच्या ब्रेनस्टॉर्मिंगच्या ॲक्टिव्हिटी। या ॲक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकात पेज क्रमांक 95 ते 97 वरती दिलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला पाहूया ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज A1 मधील पहिली, दुसरी आणि तिसरी ॲक्टिव्हिटी। ही ॲक्टिव्हिटीज आपल्या पाठ्यपुस्तकातील पेज क्रमांक 95 वरती दिलेले आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक विनंती आहे, या व्हिडिओमध्ये ब्रेनस्टॉर्मिंगच्या सर्व ॲक्टिव्हिटीज अतिशय सविस्तरपणे समजावून सांगितलेले आहेत। त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। काय आहे पहिली ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी? A1 मधील पहिली ॲक्टिव्हिटी आहे Pick out the lines showing that the poet is prepared to enjoy every moment of his journey. कवी प्रवासाला निघालेला आहे आणि प्रवासाला निघालेला कवी आपल्या प्रवासातील प्रत्येक घटनेचा आनंद तो घेण्यासाठी अतिशय तत्पर झालेला आहे। आणि जो तो आनंद घेणार आहे, हा आनंद घेणार आहे असा अर्थ व्यक्त करणाऱ्या ओळी आपल्याला कवितेमधून पिक आउट करायच्या आहेत, लिहून काढायच्या आहेत। चला तर मग त्या ओळी आपण पाहूया। पहिली ओळ, अफूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड। दुसरी ओळ, हेल्दी फ्री अँड वर्ल्ड बिफोर मी। तिसरी ओळ, The long brown path before me leading wherever I choose. चौथी ओळ, henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. पाचवी ओळ, strong and content I travel the open road. आणि सहावी ओळ, the earth that is sufficient. या ओळींमधून कवी आपण प्रवासाला गेल्यानंतर प्रवासामध्ये प्रवासाचा पुरेपूर आनंद घेणार आहोत हा अर्थ या ओळीमधून व्यक्त होतो। म्हणून आपण या ठिकाणी या 6 कवितेच्या ओळी कवितेमधून लिहून काढलेले आहेत, दिलेले आहेत, या स्क्रीनवर आपल्याला दिसत आहेत। आता याच्यानंतरची पुढची A1 मधील दुसरी ॲक्टिव्हिटी आहे बाय ओल्ड डेली सियस बर्डन्स द पोएट मीन्स। ओल्ड डेली सियस बर्डन्स या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ आहे गोड ओझी किंवा प्रेमळ बंधने। आणि आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे द लगेज, द फूड, द स्ट्रेस ही बियर्स ड्युरिंग द ट्रॅव्हल्स, स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट। या ठिकाणी A, B, C आणि D असे 4 या ओळींसाठी अर्थ असणारे शब्द दिलेले आहेत। आणि यापैकी आपल्याला बरोबर शब्द याच्यासाठी कवितेच्या संदर्भात कोणता आहे तो लिहून काढायचा आहे। पहिला शब्द आहे द लगेज। द लगेज म्हणजे आपण प्रवासाला घेऊन जात असलेलं साहित्य। हा शब्द बरोबर या शब्दाबरोबर बसत नाही। दुसरा शब्द आहे द फूड ही कॅरीज। अन्नपदार्थ, जे अन्नपदार्थ तो आपल्या सोबत घेऊन जातो आहे प्रवासाला। तिसरा म्हणजे C शब्द आहे द स्ट्रेस ही बियर्स ड्युरिंग द ट्रॅव्हल्स। स्ट्रेस म्हणजे तणाव, जो प्रवासाच्या दरम्यान तो धारण करतो त्याला येतो। म्हणजे हे 3ही पर्याय ओल्ड डेलिशियस बर्डनसाठी योग्य नाहीत। आणि D आहे स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट, भूतकाळातील अतिशय गोड अशा आठवणी, गोड अशी ओझी म्हणजे स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट हा शब्दसमूह ओल्ड डेलियस बर्डनसाठी बरोबर आहे। म्हणून आपण त्याला राईट मार्क केलेला आहे। आता याच्यानंतरची A1 मधील तिसरी ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी आहे द पोएट इज अ पर्सन हू इज फ्री फ्रॉम ऑल इनहिबिशन्स। Discuss how the concept of freedom is expressed in the poem. कवी हा आपल्याला सर्व गोष्टींपासून, इथं राहणाऱ्या सर्व व्यक्तींपासून मुक्त आहे असं आपल्याला सांगतो। या ठिकाणी फ्रीडम या शब्दाचा अर्थ कवितेमध्ये कवीने कशा पद्धतीने व्यक्त केलेला आहे ते आपल्याला स्पष्ट करायचं आहे। बघा,
फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य. आता या स्वातंत्र्याचा अर्थ कवितेमध्ये कवीला काय अभिप्रेत आहे तर चला तर पाहूया. फ्रीडम इज वन ऑफ द मेजर थीम ऑफ दिस पोयम. Throughout the poem, the poet encourages the readers to be true to themselves and live free and enjoy the freedom of life. Although our life is not free from obligations and troubles, the concept of freedom encourages everyone to live their dreams, leaving the obstacles behind. अशा पद्धतीने कवी सॉन्ग ऑफ द ओपन रोड या कवितेमध्ये फ्रीडमचा अर्थ व्यक्त करतो, त्याला हा अर्थ अभिप्रेत आहे. आता याच्या नंतरची ब्रेनस्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे A2 ॲक्टिव्हिटी. A2 मध्ये आपण 1, 2 आणि 3 अशा 3 ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत, ज्या ॲक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज क्रमांक 96 वरती दिलेले आहेत. चला तर त्या सविस्तर ॲक्टिव्हिटीज पाहूया. चला, A2 मधील पहिली ॲक्टिव्हिटी आहे Following are the activities of the poet related to his journey on the road. कवी आपल्या जीवनामध्ये प्रवासाला निघालेला आहे आणि प्रवासाला निघाल्यानंतर तो कोणकोणत्या कृती करणार आहे या कृती या ठिकाणी दिलेल्या आहेत. Divide them into parts as activities the poet will practice and activities he will not practice. या ठिकाणी दिलेल्या ॲक्टिव्हिटी कवी ॲक्टिव्हिटीज द पोएट विल प्रॅक्टिस व्यवहारामध्ये उपयोगात आणणारा काही कृती आहेत आणि ॲक्टिव्हिटीज ही विल नॉट प्रॅक्टिस आणि काही ॲक्टिव्हिटी तो व्यवहारामध्ये करणार नाही. यांचं वर्गीकरण आपल्याला या ठिकाणी करायला सांगितलेलं आहे. पहिली म्हणजे ए ॲक्टिव्हिटी आहे वॉकिंग अलॉंग द रोड थ्रू ही डज नॉट नो वेअर इट रिचेस. तो ज्या मार्गाने जाणार आहे तो मार्ग त्याला माहीत नाही, तो मार्ग कुठं जातो ते. बी ॲक्टिव्हिटी आहे कंप्लेनिंग अबाउट डिस्कम्फर्ट ड्युरिंग द जर्नी. प्रवासाच्या दरम्यान त्याला ज्या अडचणी येणार आहेत, अडथळे येणार आहेत, त्याची तो तक्रार करणार आहे. सी पोस्टपोनिंग द जर्नी. तो प्रवास पुढे ढकलणार आहे, प्रवास नंतर करणार आहे. डी आहे प्रेइंग फॉर गुड फॉर्च्यून. त्याच्यानंतरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये सांगितलेलं आहे तो आपल्या चांगल्या भवितव्यासाठी प्रार्थना करणार आहे. ई मध्ये सांगितलेलं आहे कॅरिंग द फॉन्ड मेमरीज ऑफ द गुड पीपल. तसेच ई मध्ये सांगितलेलं आहे या ॲक्टिव्हिटीमध्ये सांगितलेलं आहे जे चांगले लोक आहेत त्यांच्या आठवणी तो सोबत घेऊन जातोय. एफ मध्ये सांगितलेलं आहे क्रिएटिंग कॉन्टॅक्ट्स विथ फेमस अँड इन्फ्लुएन्शियल पीपल. तो त्या प्रवासामध्ये जे प्रभावी लोक आणि प्रसिद्ध लोक आहेत यांचे कॉन्टॅक्ट निर्माण करणार आहे. जी मध्ये सांगितलेलं आहे स्ट्रायव्हिंग टू अचीव हाय अँड ब्राईट सक्सेस. तो उच्च ध्येय आणि चकाकणारं जे यश आहे तो यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि एच म्हणजे शेवटच्या ॲक्टिव्हिटीमध्ये सांगितलेलं आहे रिफ्लेक्टिंग अँड डेव्हलपिंग हिज ओन सेल्फ. तो स्वतःचा जो आत्मविश्वास आहे, जो आत्मसन्मान आहे, तो आत्मसन्मान तो आपला विकसित करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण काय करणार आहोत ॲक्टिव्हिटीज द पोएट विल प्रॅक्टिस आणि ॲक्टिव्हिटीज ही विल नॉट प्रॅक्टिस यांचं वर्गीकरण करणार आहोत. आता ह्या पहिल्या ओळीमध्ये ए मध्ये वॉकिंग अलॉंग द रोड थ्रू ही डज नॉट नो वेअर इट रिचेस याचं कवी आपल्या व्यवहारामध्ये समर्थन करणार आहे, त्याचा वापर करणार आहे, म्हणून आपण त्याला राईट करूया. दुसरं आहे कंप्लेनिंग अबाउट डिस्कम्फर्ट ड्युरिंग द जर्नी. हे तो काही अवलंबणार नाही. तिसरी गोष्ट पोस्टपोनिंग द जर्नी. हे सुद्धा तो अवलंबणार नाही. डी आहे प्रेइंग फॉर गुड फॉर्च्यून. हे सुद्धा तो करणार नाही. ई आहे कॅरिंग द फॉन्ड मेमरीज ऑफ द गुड पीपल. तो घेऊन जाणार आहे हे, म्हणून आपण त्याला राईट करूया. एफ क्रिएटिंग कॉन्टॅक्ट्स विथ फेमस अँड इन्फ्लुएन्शियल पीपल. हे तो करणार नाही. जी मध्ये सांगितलेलं आहे स्ट्रायव्हिंग टू अचीव हाय अँड ब्राईट सक्सेस. ही गोष्ट तो करणार आहे. आणि शेवटची एच आहे रिफ्लेक्टिंग अँड डेव्हलपिंग हिज ओन सेल्फ. आत्मसन्मान विकसित करणार आहे, म्हणून आपण या ठिकाणी
ए, ई, जी आणि एच या गोष्टींना राईट केलेलं आहे. आता याच गोष्टी आपण तक्त्याच्या स्वरूपात लिहून काढूया. बघा, तक्त्यामध्ये आपण पहिल्या कॉलममध्ये लिहिलेलं आहे ॲक्टिव्हिटीज द पोएट विल प्रॅक्टिस. कवी ज्या गोष्टी आपल्या व्यवहारात साकारण्याचा प्रयत्न करणार आहे त्या गोष्टींची यादी या कॉलममध्ये दिलेली आहे. आणि शेवटच्या कॉलममध्ये अशा गोष्टींची, अशा कृतींची यादी आहे ज्या गोष्टी कवी आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारणार नाही. आता याच्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी पाहूया. सेकंड ॲक्टिव्हिटी, राईट डाऊन द ट्रेट्स द पोएट एक्झिबिट थ्रू फॉलोइंग लाईन्स. वन इज डन फॉर यू. या ठिकाणी आपल्याला काही ओळी दिलेल्या आहेत आणि त्या ओळीमधून कोणता त्याचा ट्रेट म्हणजे गुण व्यक्त होतो, त्याचा म्हणजे कोणाचा, कवीचा कोणता गुणधर्म व्यक्त होतो. या ठिकाणी henceforth I ask for no good fortune, I myself am good fortune. या ओळीमधून कवीचा सेल्फ कॉन्फिडन्स व्यक्त होतो. अशाच पद्धतीने पुढील ओळीमधून कवीमध्ये असलेला कोणता गुण, कोणता गुणधर्म, कोणतं गुणवैशिष्ट्य, ट्रेट्स व्यक्त होतात ते आपल्याला सांगायचं आहे. बी ओळीमधून henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. या ओळीमधून डिटर्मिनेशन अँड पॉझिटिव्हिटी हा गुणवैशिष्ट्य, हा गुणधर्म व्यक्त होतो. सी, आय डू नॉट वॉन्ट द कॉन्सिलेशन्स एनी नियरर. या ओळीमधून व्यक्त होतो कंटेंटमेंट. डी, आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. या ओळीमधून प्रॅक्टिकल, त्याचं जे व्यावहारिक दृष्टिकोन आहे तो व्यावहारिक दृष्टिकोन व्यक्त होतो. ई, आय एम फील विथ देम, आय विल फील देम इन रिटर्न. या ओळीमधून कवीचा कामनेस म्हणजे शांतपणा असलेला गुणधर्म व्यक्त होतो. आता याच्यानंतरची ॲक्टिव्हिटी आपण पाहूया. कोणती आहे ती ॲक्टिव्हिटी? 3, हेल्थी फ्री अँड वर्ल्ड बिफोर मी, एक्सप्रेस युअर व्ह्यूज रिगार्डिंग द अबव्ह लाईन. वर दिलेल्या ओळीशी संबंधित असलेलं तुमचं मत तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. काय देता येईल त्यानं ते मत? हे बघा, अशा पद्धतीने या ठिकाणी मत आपल्याला देता येईल. पोएट एक्सप्रेसेस दॅट ही इज व्हेरी चीअरफुल टू टेक द जर्नी इन दिस हेल्थी अँड फ्री वर्ल्ड. ही इज लाईट हार्टेड अँड ओपन टू ऑल अबाउट what he is about to experience. The poet suggests that he is open-minded as he starts the journey. Everything is perfect for him to start the journey of life. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हेल्दी, फ्री, द वर्ल्ड बिफोर मी याच्याबद्दल आपलं मत व्यक्त करता येईल. याच्यानंतरची ब्रेनस्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे A3. जी ॲक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज क्रमांक 96 वरती दिलेली आहे. काय आहे ती ॲक्टिव्हिटी? बघा, A3 ॲक्टिव्हिटी. द पोएट हॅज यूज्ड मेनी डिस्क्रायबिंग वर्ड्स सच ॲज हेल्थी इन दिस पोएम. कवीने या कवितेमध्ये मेनी डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे विशेषणं, बरीच विशेषणं या कवितेमध्ये वापरलेली आहेत. उदाहरणार्थ हेल्थी, मेक अ लिस्ट अँड क्लासिफाय देम ॲज. त्यांची यादी करा आणि खाली दाखवलेल्या पद्धतीने त्यांचं वर्गीकरण करा. ये, फॉर द वर्ल्ड. जगासाठी कवीनं कोणतं विशेषण वापरलेलं आहे? जगासाठी वापरलेलं विशेषण आहे फॉर द वर्ल्ड. जगासाठी वापरलेलं विशेषण आहे सफिशियंट. आणि कवी फॉर हिमसेल्फ म्हणजे त्याच्यासाठी, स्वतःसाठी कोणतं विशेषण वापरतो आहे? लाईट हार्टेड, हेल्दी, फ्री, गुड फॉर्च्यून, स्ट्रॉंग आणि कंटेंट ही विशेषणं कवी कवितेमध्ये स्वतःसाठी वापरतो. याच्यानंतर फॉर द रोड. या कवितेमध्ये रस्त्यासाठी कवीनं वापरलेली विशेषणं आहेत ओपन, लॉंग आणि ब्राऊन. आता याच्यानंतरची पुढची ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी आहे A4. याच्यामध्ये 1, 2, 3, 4 आणि 5 अशा एकूण 5 ब्रेनस्टॉर्मिंगच्या ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. या ॲक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकात पेज क्रमांक 96 वर दिलेल्या आहेत. चला तर त्यांचा सविस्तर अभ्यास करूया.
विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये A4 मध्ये जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, पॅराडॉक्स म्हणजे विरोधाभास अलंकार जो आहे, त्या अलंकाराचं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्हाला जर याच्याविषयी सविस्तर माहिती घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये अलंकाराच्या सविस्तर व्हिडिओची लिंक दिलेली आहे. तो व्हिडिओ ओपन करा आणि अलंकाराची सविस्तर माहिती घ्या. याच्यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे द रोड इन द पोयम डज नॉट मीन ओनली द रोड टू ट्रॅव्हल. या कवितेमध्ये कवीने सांगितलेला रस्ता म्हणजे फक्त प्रवास करण्याचा रस्ता नाही, तर तो आपल्या जीवनाचा सुद्धा रस्ता आहे. द पोएट वॉन्ट टू सजेस्ट द रोड ऑफ लाईफ. कवी या ठिकाणी आपल्या जीवनाचा रस्ता सुद्धा या कवितेतून दर्शवू इच्छितो. एक्सप्लेन द मेटॅफर विथ द हेल्प ऑफ द पोयम. आणि या कवितेच्या आधारे मेटॅफर जो अलंकार आहे, मेटॅफर म्हणजे रूपक अलंकार, हा रूपक अलंकार या कवितेच्या आधारे स्पष्ट करा. या कवितेच्या आधारे मेटॅफर हा अलंकार अशा पद्धतीने आपल्याला स्पष्ट करता येईल. हा व्हिडिओ पॉज करा आणि हा मेटॅफर अलंकार कशा पद्धतीने स्पष्ट केलेला आहे ते वाचून घ्या. आता याच्यानंतरची पुढची ब्रेनस्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेली तिसरी ॲक्टिव्हिटी फ्री व्हर्स. फ्री व्हर्स म्हणजे मुक्त छंद. या ठिकाणी आपल्याला मुक्त छंदाची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. या ठिकाणी काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत, या ठिकाणी काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत आणि तसेच या वैशिष्ट्याच्या नंतर आपल्याला काही लक्षात ठेवण्याच्या गोष्टी दिलेल्या आहेत. या सुद्धा गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि ही फ्री वर्स इज कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम ब्लँक वर्स. याचं सुद्धा आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी, रिमेंबर करण्यासाठी स्पष्टीकरण दिलेलं आहे. व्हिडिओ पॉज करा आणि या गोष्टी पाहून घ्या. याच्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी आहे ब्रेनस्टॉर्मिंगची चौथी. देअर आर सर्टन वर्ड्स दॅट आर रिपीटेड इन द पोयम. या कवितेमध्ये असे काही शब्द आहेत जे शब्द वारंवार आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल नो मोर, लाईन नंबर 7. नो मोर हा शब्द लाईन 7व्या ओळीमध्ये आलेला आहे. फाइंड आउट अदर सिमिलर एक्सप्रेशन्स, एक्सप्लेन द इफेक्ट दे हॅव क्रिएटेड इन द पोयम. अशा पद्धतीचे वारंवार आलेले शब्द कवितेमधून शोधायचे आहेत आणि ते कशासाठी वापरलेले आहेत, त्याच्यामुळं काय प्रभाव पडलेला आहे कवितेवर, ते सुद्धा स्पष्ट करायचं आहे. चला तर आपण आता त्या कवितेत आलेल्या ओळी शोधून काढूया. बघा, देअर आर सेव्हरल वर्ड दॅट आर रिपीटेड. या कवितेमध्ये अशा बऱ्याच ओळी आहेत ज्या पुन्हा पुन्हा या कवितेमध्ये आलेल्या आहेत. आपल्या पहिल्यांदा एक क्रमांकाला सांगता येईल ओपन रोड. लाईन नंबर 1 आणि 7 मध्ये हा शब्द आलेला आहे. हा शब्द इंडिकेट करतो द पाथ इन लाईफ इज ओपन वाईड फॉर द पोएट और पर्सन टू मेक एनी चॉईस ही वॉन्ट्स. द ऑपॉर्च्युनिटीज आर अनलिमिटेड. दुसरा सांगता येईल हेन्स फोर्थ आय. लाईन नंबर 4 and 5. द पोएट कन्वेज फ्रॉम दॅट पॉइंट ऑनवर्ड्स ही हॅज डिसाइडेड टू डू और नॉट टू सर्टन थिंग्स. आता याच्यानंतर आणखीन कोणत्या ओळी आलेल्या आहेत ते पाहूया. तिसरा घटक पाहूया. आय नो. ही ओळ पुन्हा आलेली आहे लाईन नंबर 11 आणि 12 मध्ये. दिस शोज हिज फुल अवेअरनेस. त्यानंतर कोणती ओळ आलेली आहे, आय कॅरी. लाईन नंबर 12 अँड ट्वाइस इन 13 ओळीमध्ये दुसऱ्यांदा दोनदा आलेली आहे. इंडिकेट द वेट ऑफ द बर्डन्स दो दे मे बी डेली सियर्स. याच्यानंतर कोणते शब्द किंवा कोणत्या ओळी कवितेमध्ये पुन्हा पुन्हा आलेले आहेत, दे आर. लाईन नंबर 10. एम्फसाइजेस दॅट एंटिटी कॉन्सिलेशन्स और पीपल विथ पॉवर बिलॉंग्स वेअर इट इज. हे आलेले आहेत. अशा पद्धतीने आपण या कवितेमध्ये पुन्हा पुन्हा आलेल्या ओळी, पुन्हा पुन्हा आलेले शब्द लिहून काढले व त्याचं महत्त्व सुद्धा स्पष्ट करून सांगितलं. आता याच्यानंतरची 5वी ब्रेनस्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी पाहूया. द यूज ऑफ पर्सनल प्रोनाउन आय इज एव्हिडंट अँड प्रॉमिनंट इन दिस पोयम. या कवितेमध्ये आय हा अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली शब्द वापरलेला आहे. गिव्ह रिझन्स, त्याची कारणं सुद्धा द्यायला सांगितलेली आहेत. द पोयम इज इन द फॉर्म ऑफ अ मोनोलॉग, अ सेल्फ टॉक. There is only one speaker in the poem and he is the poet himself expressing his thoughts. It is a one-way talk, so a monologue.
It makes him free to express his thoughts about the journey of life without any obstacles. अशा पद्धतीने आपल्याला आय या कवितेमध्ये का आलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण अशा पद्धतीने देता येतं. आता याच्यानंतरची ब्रेनस्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे कोणती? ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी 5. याच्यामध्ये 1 2 3 4 अशा एकूण 4 ॲक्टिव्हिटी आपण पाहणार आहोत. या ॲक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकात पेज क्रमांक 97 वर दिलेल्या आहेत. चला तर त्या ॲक्टिव्हिटी काय आहेत ते पाहूया. A5 त्यातली पहिली ॲक्टिव्हिटी, विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स राईट पोएटिक ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम सॉन्ग ऑफ द ओपन रोड रिटन बाय वॉल्ट व्हिटमन. वॉल्ट व्हिटमन यांनी लिहिलेली सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही कविता आणि या कवितेचं रसग्रहण, ॲप्रिशिएशन म्हणजे रसग्रहण, या ठिकाणी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे करायचं आहे. कोणते दिलेले आहेत मुद्दे? अबाउट द पोयम और पोएट अँड द टायटल, द थीम, पोएटिक स्टाईल, द लँग्वेज और पोएटिक डिव्हाइसेस यूज्ड इन द पोयम, स्पेशल फीचर्स, मेसेज, व्हॅल्यू, मोरल्स इन द पोयम, युअर ओपिनियन अबाउट द पोयम. या ठिकाणी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला कवितेचं ॲप्रिशिएशन करायचं आहे, रसग्रहण करायचं आहे. ते कशा प्रकारे करता येईल ते आता आपण पाहूया. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम सॉन्ग ऑफ द ओपन रोड सविस्तरपणे दिलेलं आहे. व्हिडिओ पॉज करा आणि हे सविस्तर दिलेलं जे ॲप्रिशिएशन आहे ते वाचून घ्या. कारण आता जर ते वाचायला लागलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल. म्हणून तो न वाचता फक्त तुम्ही तो वाचून काढा, एवढंच मी या ठिकाणी सांगेन. आता याच्यानंतरची ब्रेनस्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे सेकंड ॲक्टिव्हिटी, राईट 4 to 6 लाईन्स ऑफ फ्री वर्स ऑन द टॉपिक द रोड दॅट लीड्स टू माय कॉलेज. 4 ते 6 ओळी आपल्याला फ्री वर्स म्हणजे मुक्त छंदामध्ये लिहायचे आहेत आणि विषय दिलेला आहे द रोड दॅट लीड्स टू माय कॉलेज, रस्ता जो माझ्या कॉलेजकडे जातो. एक्सप्रेस दॅट इट इज द रोड टू नॉलेज अँड ब्राईट फ्युचर. आणि या कवितेमधून हा रस्ता ज्ञानाचा आणि चांगल्या भविष्याचा आहे हे व्यक्त करा. यू मे बिगिन लाईक धिस. तुम्ही तुमच्या कवितेची सुरुवात या ठिकाणी दिलेली आहे त्या पद्धतीने करू शकता. एव्हरी डे आय ट्रेड विथ द बॅग ऑफ बुक्स. अशा पद्धतीने 4 ते 6 ओळीची कविता मुक्त छंदामध्ये आपल्याला लिहायची आहे. अशा पद्धतीने लिहिता येईल ती कविता. एव्हरी डे आय ट्रेड विथ द बॅग ऑफ बुक्स. अ बॅग ऑफ बुक्स प्रेसेस हेवी ऑन माय शोल्डर्स. द सन बर्न्स ब्राईट ऑन माय फेस. Why to travel so far in such pain? For the sunshine at the end on the road to college, the light of knowledge and brightness of learning. अशा पद्धतीने मुक्त छंदातली कविता आपण लिहू शकतो किंवा तुम्हीही अशाच पद्धतीने दुसरी कविता लिहिण्याचा प्रयत्न करू शकता. याच्यानंतरची पुढची ब्रेनस्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे राईट अ ब्लॉग ऑन द फॉलोइंग टॉपिक. खाली दिलेल्या मुद्द्यावर आधारित ब्लॉग लिहा आणि विषय दिलेला आहे मॅन इज फ्री बाय बर्थ. माणूस हा जन्माने स्वतंत्र असतो. तर त्याच्यासाठी आपल्याला ब्लॉग लिहिता येईल अशा पद्धतीने मॅन इज फ्री बाय बर्थ. व्हिडिओ पॉज करा आणि हा ब्लॉग कशा पद्धतीने लिहिता येईल तो वाचून काढा आणि आपल्या वहीमध्ये लिहून काढा. हा इथपर्यंत ब्लॉग आपल्याला लिहिता येईल. आता याच्यानंतरची ब्रेनस्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे एक्सपांड द आयडिया सजेस्टेड इन द फॉलोइंग लाईन्स. ऑल रोड्स लीड्स टू रोम. एक्सपांड म्हणजे आपल्या कल्पनेचा विस्तार करायचा आहे. कल्पना दिलेली आहे ऑल रोड्स लीड टू रोम. याचं जर आपल्याला सविस्तर मार्गदर्शन पाहिजे असेल तर त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ ओपन करा आणि पहा. चला आपण त्याचं कसं एक्सपांड करता येईल, आयडियाचं कल्पना विस्तार कसा करता येईल ते पाहूया. ऑल रोड्स लीड टू रोम. या ठिकाणी व्हिडिओ पॉज करा आणि हा भाग पाहून घ्या, वाचून घ्या आणि वहीमध्ये लिहून काढा. आता पुढचा मुद्दा आहे
एक्सपांड आयडियाज सजेस्टेड इन द फॉलोइंग लाईन्स. दुसरा मुद्दा आहे अ मॅन विदाउट लिबर्टी इज अ बॉडी विदाउट साऊल. माणसाला जर स्वातंत्र्य नसेल आणि तो जर माणूस असेल तर त्या माणसाला आत्मा नसलेला माणूस शरीर असं म्हणता येईल. त्याचं सुद्धा स्पष्टीकरण करायचं आहे, कल्पना विस्तार करायचा आहे. तो कल्पना विस्तार अशा पद्धतीने करता येईल. व्हिडिओ पॉज करा आणि हा कल्पना विस्तार वाचून घ्या. त्याच्यानंतर हा इथपर्यंत दिलेला हा जो कल्पना विस्तार आहे तो तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. आता याच्यानंतरची ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी आहे A6. जी ॲक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकात पेज क्रमांक 97 वरती दिलेली आहे. काय आहे ती ॲक्टिव्हिटी? A6 मधील पहिली ॲक्टिव्हिटी, टेक हेल्प फॉर द सोर्सेस अवेलेबल ऑन द इंटरनेट अँड मेक अ लिस्ट ऑफ प्रोव्हर्ब्स अँड कोटेशन्स अबाउट रोड. इंटरनेटचा अवलंब करा, इंटरनेटची मदत घ्या आणि त्या इंटरनेटवरून रस्त्याशी संबंधित असलेले काही कोटेशन आणि म्हणी शोधून काढा आणि त्या लिहून काढा. या ठिकाणी आपल्याला त्या म्हणी लिहून दाखवलेल्या आहेत. व्हिडिओ पॉज करा आणि स्क्रीनवर दिसणाऱ्या या संपूर्ण म्हणी तुम्ही रस्त्याशी संबंधित असलेल्या लिहून काढा. या पेजवरती काही दिलेले आहेत, याच्यानंतर या पेजवरती काही दिलेले आहेत. रस्त्याशी संबंधित असलेल्या काही म्हणी दिलेल्या आहेत, काही कोटेशन दिलेले आणि त्या कोटेशनच्या खाली ते कोटेशन कुणी म्हटलेलं आहे त्यांचा उल्लेख केलेला आहे. त्याच पद्धतीनं आणखीन ही काही कोटेशन्स रस्त्याशी संबंधित दिलेली आहेत. ती कोटेशन्स व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढू शकता. आता याच्यानंतर पुढची ब्रेनस्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे रीड द पोयम द रोड नॉट टेकन बाय रॉबर्ट फ्रॉस्ट. रॉबर्ट फ्रॉस्ट यांची आणखी एक रस्त्यावर असलेली कविता आहे. ज्या पद्धतीनं सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही वॉल्ट व्हिटमन यांची रस्त्यावर आधारलेली कविता आहे, त्याच पद्धतीने रॉबर्ट फ्रॉस्ट यांची द रोड नॉट टेकन ही एक कविता अतिशय गाजलेली कविता आहे. त्या कवितेचं वाचन करा. चला तर आपण त्या कवितेचं वाचन करूया. द रोड नॉट टेकन, टू रोड्स diverged in a yellow wood, and sorry I could not travel both, and be one traveler long I stood, and looked down one as far as I could, to where it bent in the undergrowth. पहिलं कडवं. आता दुसरं कडवं वाचूया. Then took the other as just as fair, and having perhaps the better claim, because it was grassy and wanted wear, though as far that the passing there had warned them really about the same. आता तिसरं कडवं वाचूया. And both that morning equally lay in leaves no step had trodden black. Oh, I kept the first for another day, yet knowing how way leads on to way, I doubted if I should ever come back. आता शेवटचं कडवं चौथं वाचूया. I shall be telling this with a sigh, somewhere ages and ages hence, two road diverged in a wood, and I took the one less traveled by, and that has made all the differences. Written by Robert Frost. ही कविता आपण इंटरनेटवरून आपल्यासाठी घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिलात याच्याबद्दल आपले धन्यवाद. पाहत रहा जाधव ऑनलाईन एज्युकेशन आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.